नमस्कार. नमस्कार. सुप्रभात. कबीर पदावलीच्या या 45व्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या भागातली आणि याच्या पुढच्याही भागातली काही पदं अध्यात्माच्या नावाखाली आपलं जे जे काही अवडंबर माजवणं चालतं त्याच्यावर आक्षेप घेणारी पदं आहेत. अगदी नेमकं बोट ठेवतात. भगवे वेश धारण करणं, अंगाला भस्म फासणं, टिळे माळा कुंकू, मृगाजीन व्याघ्राजीन, त्राटक हठयोग, शृंगी वाजवायची, शंख फुंकायचे, जटा वाढवायच्या किंवा मुंडन करायचं, हे सगळे अनावश्यक स्तोम माणूस आवडीने करायला तयार असतो. शिमग्यामध्ये तोंडाला रंग फासून जशी पौराणिक पात्रांची सोंग आणतात तसलाच हा प्रकार म्हणायला लागेल. कारण हे खरं तर अगदी अनावश्यक असं अवडंबर आहे. मुळात जे साधायचं आहे त्याच्याकडे लक्ष देण्याऐवजी लोक या बाह्य गोष्टींमध्येच गुंगून जातात असा कबीरांचा रोख आहे. तर ऐका पद 132 हिंदीतून. का नांगे का बांधे चाम, जो नहीं चिन्हसी आत्म राम. नागे फिरे जोग जो होई, बनका मृग मुगति कया कोई. मूड मुडाए जो सिद्धि होई, स्वर्ग ही भेड़ न पहुंची कोई. व्यंद राख जे खिली है भाई, तो शुसरे कौन परम गति पाई. पढ़े गुने उपजे अहंकारा, अधर डूबे वार न पारा. कहे कबीर सुनो रे भाई, राम नाम बिन किन सिद्धि पाई. ऐका मराठीतून पद 132. नागवा कशाला, नागवा कशाला, कशास मृग चर्म. जोवर ओळखशी ना राम, जोवर ओळखशी ना राम. नागवा कशाला, कशास मृग चर्म. जडता जोग नागवे हिंडून, तर पशुंस मुक्ती वनोवनी. जडता योग नागवे हिंडून, तर पशुंस मुक्ती वनोवनी. सिद्ध होय जर मुंडन करुणी, तर मेंढ्यांना स्वर्ग झणी, तर मेंढ्यांना स्वर्ग झणी. बिंदू साधनेने विकसे, तर परमगतीच हो मूर्खजनी. पठण मनन अहंकार त्यागून, पठण मनन अहंकार त्यातून. बुडवेलच धारेस लागुनी, बुडवेलच धारेस लागुनी. कबीर सांगे राम जपाविण, नसे बांधवा सिद्ध कुणी. राम जपाविण, नसे बांधवा सिद्ध कुणी. आहे ना, कळत नकळत साधनेच्या नावाखाली आपण प्रतारणाच करतो. आपल्याला नक्की काय हवं आहे हे समजून घेत नाही. आणि म्हणून ते इथे म्हणतायत की जर नंगे साधू हिंडतात, त्यांना मुक्ती मिळत असती, तर त्या न्यायाने रानातल्या सगळ्या पशूंना आपोआपच मुक्ती मिळेल. किंवा केस काढून टाकणं मुंडनाने हे जर मुक्तीचं साधन असेल, तर मेंढ्यांची लोकर रोजच कापली जाते, मग त्या मुक्त होतात का? तेव्हा बहिरंगाला काहीही अर्थ नाही. जोवर आपलं अंतर्याम पालटत नाही तोवर आपलं अध्यात्म हे केवळ बतावणी एवढंच पुरतं. साधनेचा सीमित हेतू असला तर मायापाशातून सुटणं अशक्य आहे, हे लक्षात आणून देण्यासाठी कबीरांना वारंवार तिखटपणी अगदी झोंबणाऱ्या तीव्र शब्दांनी बोलावं लागलेलं आहे. तसंच हे पुढचं पद ऐका, पद 133 हिंदीतून. हरिबिन भरमी बिगुते गंदा, जापे जाऊं आपन पो छुड़ावण, ते विधे बहुफंदा.
जोगी कहें जोग सिद्धि नाकी, और न दूजी भाई, लुंचित मुंडित मोनी जटाधर, एजु कहे सिद्धि पाई। जहां का उपजा तहां बिलाना, हरिपद बिसरिया जबही, पंडित गुनी सूर कवि दाता, एजु कहे बड़ हमही। वार पार की खबरी न जानी, फिर्यो सकल बना ऐसे, यहु मन बोहित के कौहाजू, रह्यो ठग्यो सो बैसे। तजी बावे बाहिने दिकार, हरिपद दृढ़ करी गहिए, कहे कबीर गूंगे गुड़ खाया, बुझे तो क्या कहिए। खरा सिद्ध किंवा साधक कसा असतो हे सांगून कसं समजणार? कारण एखाद्या मुक्या माणसाने गुळ खाल्ला तर त्याला गुळाच्या गोडीचं वर्णन करता येत नाही. तसं जो मुक्त होतो त्याला मुक्तीचं वर्णन सांगता येत नाही. आणि त्यामुळे चारचौघ नुसती भ्रमामध्ये गिरगिरत राहतात. तर ऐका पद 133 मराठीतून. हरिविणा भ्रमात भिरभिरतात, सोडविणे आम्ही जाता, ते तर मला गोऊ बघतात. योगी म्हणती सिद्धी खरी, तिहून वाट न दुसरी. योगी म्हणती सिद्धी खरी, तिहून वाट न दुसरी. लुंचित मुंडित मौनी जटाधर, सारे म्हणती बरवी. उपजती आणक विलया जाती, हरिपदास विसरून. पंडित गुणी शूर कवी दाता, थोर स्वतःला समजून. अलीकडे न पलीकडे जाणती, सैरा वैरा फिरती. अथांग सागरी भ्रमून कावळे, उगाबा पुढे बुडती. विकार त्यजुनी डावे उजवे, हरिपद दृढ धरावे. कबीर म्हणे चाखला गुळ मुक्याने, कसे वर्णावे. काय तऱ्हेने समजावलं म्हणजे लोकांना हे समजेल की या बरोबरच्या गोष्टींमध्ये परमार्थ नाही. किती तीव्र उपहास आहे बघा. योगी अथवा सिद्ध होण्यासाठी नागोळ हिंडण्याची, मुंडन करण्याची काही एक गरज नसते. एका साखीमध्ये असंच त्यांनी अतिशय मार्मिकपणे म्हटलंय की जर जानवी किंवा माळा घालून हरी मिळाले असते तर ते विहिरीच्या रहाटाला मिळायला पाहिजे. कर्मकांडांचा त्यांना अशासाठी त्याग करा होता की इतक्या पूजा अर्चा अनुष्ठान करून सुद्धा माणसं नुसती कर्मकठोर आणि स्वार्थपूजक झाली तर त्या कर्मकांडाचा उपयोगच काय. विद्वत्तेचा आणि कर्मकांड शुचितेचा परिणाम जर दुरभिमान आणि अहंकार बळावणं असा होत असेल तर अशी विद्वत्ता किंवा असं कर्मकांड काय कामाचं. त्यापेक्षा 2.5 अक्षर प्रेम का पढे सो पंडित होय, असं त्यांचं म्हणणं होतं. हे प्रेम अशी रुजुता कशी अंगी बाणेल याची विवंचना साधकांनी अवगत्यानी करावी. कारण असं प्रेम किंवा असा सरळपणा अहंकार संपल्याखेरीज येत नाही. नाहीतर कितीही सिद्धी मिळवल्या तरी स्वतःला पंडित, गुणी, शूर, कवी, दाता, थोर असं समजलं तरी साधक भ्रमबद्धच राहतात. मग अथांग समुद्राला पार करून जाणं जसं कावळ्याच्या शक्ती पलीकडचं आहे तशी त्यांची गती. साधनेचा अहंकार घातक ठरतो. त्यापेक्षा सर्वांभूती नांदणाऱ्या परमेश्वराचा मागोवा घेणं हे एकटंच आपलं उद्दिष्ट असावं. त्यासाठी हरिपद दृढ धरावे हे एकच साधन अवलंबलं पाहिजे. कबीरांनी तसं अनन्यतेने रामनाम अंगीकारलं आणि मग त्यांची चाखला गुळ मुक्याने कसे वर्णावे अशी स्थिती झाली. अनिर्वाच्य असं परमेश्वर स्वरूप हा वर्णनातीत विषय आहे. तो अनुभवच घ्यायला हवा. तो अनुभव ज्ञानेश्वरांनी बहरू कळियास आला मोगरा फुलला,
किंवा तुकारामांनी आनंदाचे डोही आनंद तरंग, किंवा रामदासांनी विदेहीपणे सर्व कायानी माही, अशा शब्दांतून व्यक्तविण्याचा प्रयत्न केला. कबीरही बऱ्याच ठिकाणी काया कंचन हो जाए असं म्हणतात. पण असं सुख किंवा आनंद हे शब्दातीतच असतं. म्हणून कबीर म्हणतात की काय मिळवायचं आहे हे वर्णन करून कसं सांगता येईल. आता याच्या पुढच्या पदाच्या बाबतीत मला एक गोष्ट आठवते की एक अगदी नेमनिष्ठ ब्राह्मण पूजा करत देवघरामध्ये बसले होते आणि तेव्हा त्यांना भेटायला कोणतरी गृहस्थ आले. तर त्यांची सून पुढे होऊन त्यांना म्हणते की सासरेबुवा घरात नाहीयेत. चौकशी करतात कुठे गेले, तर ती म्हणते की चांभाराकडे गेलेत. तर तो माणूस निघून जातो. पूजा संपून सासरे सुनेला विचारतात की तू धडांत खोटं बोललीस. तर सून म्हणते की नाही, मी खरं तेच सांगितलं. तुम्ही हातांनी पूजा करत होतात, तोंडाने मंत्र म्हणत होतात, पण तुमच्या मनामध्ये ते चांभाराकडे जाऊन वहाण दुरुस्त करायला हवे हा विचार चालला होता की नाही. मग सासरे खजील होतात. जवळपास ही स्थिती आपली असते. पूजा प्रार्थनेपुरतं देखील आपलं मन सांसारिक विषयांना विसंगत नाही. मग अशी पूजा अर्चा नुसता देखावाच नाही का. कबीरही त्यांच्या आजूबाजूला चाललेली ही आत्मवंचना प्रतारणा नित्य बघत होते. ग्रंथापंथांचं अवडंबर माजवणाऱ्या कृतक साधनांनी काहीही साधणार नाही हे त्यांना पुन्हा पुन्हा सांगावं लागलं. बघा पद 134 हिंदीतून. चलो बिचारी रहो संभारी, कहता जूह पुकारी, राम नाम अंतर्गति नाही, तो जन्म जुआ जुहारी. मूंड मुडाई फुली का बैठे, कानन पहरी मंजूसा, बाहरी देह शेह लपटानी, भीतर तो धर भूसा. गालिब नगरी गांव बसाया, काम काम अहंकारी, घाली रसरिया जब जम खेचे, तब कापति रहे तुम्हारी. छाड़ी कपूर गांठी विष बांधो, मूल हुआ ना लाहा, मेरे राम की अभय पद नगरी, कहे कबीर जुलाहा. इथे परत त्यांचा कटाक्ष वेशधारी नाथपंथी बुवाबाजीवरती दिसून येतो. मुंडन केलं, कानात कोंडलं घातली, कान छेदले, अंगाला राख फासली, पण जोवर अहंकार सुटला नाही, आत्माराम समजला नाही, तोवर हे निव्वळ सोंगच नाही का. अहंकार कापडासारखा जळून गेला तर कापडाच्या सुगंधासारखं आत्मतत्व दरवळेल. पण त्याऐवजी जर अफू गांजाच्या साहाय्याने काही काळ तारेत घालवायचा म्हणजे अनुसंधान, असं खुळचट काहीतरी समजून जर साधना चालली तर तो आत्मघातच म्हणायला हवा. कितीही लौकिक मिळवला तरी जन्ममरणाचे रहाटगाडगं सुरूच राहतं. या उलट कसलाही आवेश अभिनवेश न आणता ज्याला अंतरातला राम गवसला त्याला अभयपद खात्रीने लाभतं, असा कबीर इथे स्वानुभव सांगतात. पहा पद 134 मराठीतून. सावधान व्हा अनुसरा विसरा, सांगतो पुन्हा पुकारून, नसे अंतरी राम जुगारी तो, जाई जन्मच हारून, जाई जन्मच हारून. मुंडन करून फुगून बसती, मंजुषा कानी डोलती, मुंडन करून फुगून बसती, मंजुषा कानी डुलती. भस्म विलेपन देहावर अन भुसास अंतरी भरती, भुसास अंतरी भरती.
जहागीरदार थोर नगरीचे, सत्ताधीश अहंकारी, पाशयमाचा ओढील तेव्हा राहील काठी पतभारी. खाकुर सोडून कनवटीत विष, मूळ लाभना त्याला, विणकर कबीर वदे अभय पद रामनगर आम्हाला, रामनगर आम्हाला. यातलं काहीच कबीरांनी केलं नव्हतं. भस्मविलेपन, मुंडन किंवा कसलं जपजाप्य, कुठली पूजा अर्चा साधना हे काहीही न करता देखील ते निसंशयपणे असं सांगतात की आम्हाला अभयपद लाभलेलं आहे. कारण रामदासांसारखेच ते खरेखुरे सावधान झाले होते. हे सावधान होणंच अतिशय महत्वाचं आहे. या बोधावर थांबूया आज. नमस्कार.